तिरुपती बालाजी असं देवस्थान आहे आंध्र प्रदेशमध्ये की प्रत्येक हिंदूला, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी जावं वाटतं आणि तिरुपती बालाजीच्या पायाशी नतमस्तक व्हावं लागतं। दरवर्षी लाखो लोक त्या ठिकाणी जातात आणि तिरुपती बालाजी यांच्या पायाशी नतमस्तक होतात। परंतु बांधवांनो, या ठिकाणची फलप्राप्ती होण्यासाठी, ही यात्रा सफल होण्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेच्या पाया पडावं लागतं बघा, नतमस्तक व्हावं लागतं, तरच ही यात्रा आपली पुरी होते। काय आहे याच्या पाठीमागचं रहस्य हे जाणण्यासाठी आपण व्हिडिओ नक्की पहा। तिरुपती बालाजी या देवस्थानवरती कर्ज काय आहे, बालाजीवरती कर्ज काय आणि हे कर्ज कधी फेडणार, करवीर निवासिनी महालक्ष्मी माता कोल्हापूरलाच का आली, बालाजी या ठिकाणी माता त्या ठिकाणी का नाही गेली, ह्या सगळ्या गोष्टींचं रहस्य आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। बांधवांनो, कोल्हापूरला असलेलं महालक्ष्मी मातेचं मंदिर भव्य असं मंदिर आहे, स्वयंभू आहे त्या ठिकाणी माता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातून लाखो लोक दरवर्षी त्या ठिकाणी जातात, नतमस्तक होतात मातेच्या पायाशी। परंतु बांधवांनो, 90% लोक जवळजवळ बालाजीला जातात आणि बालाजीहून परत महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी येतात बघा त्या ठिकाणी। तर बांधवांनो, आपल्याला पाहावं लागल की माता महालक्ष्मी कोल्हापूरलाच का आली आधी। तर बांधवांनो, एकदा सप्त ऋषी, सगळे महत्वाचे जे ऋषी आहेत ते यज्ञ करणार होते मोठे, परंतु हे यज्ञाचं फळ कोणत्या देवाला द्यायचं असा विचार विनिमय त्यांचा चालला होता की ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली, ब्रह्म विष्णू महेश, या तिन्ही देवांच्या पैकी श्रेष्ठ कोण आणि कोणाला द्यायचं फळ असा विचार विनिमय चालला होता। आणि त्या ठिकाणी नारद मुनी आले आणि नारद मुनींनी भृंगू नावाचे ऋषी होते, त्यांना सांगितले की तुम्ही तिन्ही देवांची परीक्षा घ्या की श्रेष्ठ कोण आहात, तुम्ही परीक्षा घ्या आणि त्यांना हे यज्ञाचं फळ द्या। भृंगू ऋषी हे देवांची परीक्षा घेण्यासाठी निघाले। प्रथम देवादेव महादेवांच्याकडे गेले कैलासावरती आणि त्या ठिकाणी देवादेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते। भृंगू ऋषी त्या ठिकाणी गेले, परंतु महादेवांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, म्हणजे काही विचारपूस केली नाही। त्या ठिकाणी क्रोधित झाले भृंगू ऋषी। अहो, भृंगू ऋषींचा फार मोठा अधिकार होता, ही तिन्ही देव ब्रह्म विष्णू आणि महेश त्यांना गुरु मानत होते बघा, एवढा मोठा त्यांचा अधिकार होता आणि महादेवांनी आपल्याकडे पाहिलं सुद्धा नाही। भृंगू ऋषींना राग आला आणि त्यांनी महादेवांना त्या ठिकाणी शाप दिला की अखंड सृष्टीमध्ये तुमची मूर्ती पूजा होणार नाही, तर तुमच्या लिंगाची पूजा होईल, असा शाप त्या ठिकाणी देऊन भृंगू ऋषी ब्रह्मदेवांच्याकडे गेले, ज्यांनी सृष्टीची रचना केली त्यांच्याकडे गेले। आणि ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी, त्या ठिकाणी सरस्वती देवी वीणावादन करत होते आणि त्यांनी सुद्धा बघा लक्ष दिलं नाही ब्रह्मदेवांनी सुद्धा, आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवांना सुद्धा शाप दिला की अखंड सृष्टीमध्ये तुमची पूजा कुठं केली जाणार नाही, तुमची जागजोगी मंदिरं उभी केली जाणार नाहीत। मग बघा, ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, राजस्थानमध्येच फक्त एक मंदिर आहे। आणि शाप देऊन हे भृंगू ऋषी, ज्यांच्याकडे सृष्टीचं संरक्षण करण्याची जबाबदारी, पालन पोषणाची जबाबदारी, देवादेव विष्णुदेवांच्याकडे गेले। त्या ठिकाणी माता लक्ष्मी बसल्या होत्या आणि गेल्याबरोबर भृंगू ऋषींनी देवादेव विष्णुदेवांच्या छातीवर लात मारली, जोरात प्रहार केला लातेचा, आणि लात मारली तरी सुद्धा देवादिदेव विष्णुदेव काही बोलले नाहीत बघा, केवढा मोठा संयम त्या ठिकाणी। उलट देवादेव विष्णुदेव भृंगू ऋषींना म्हणाले, गुरुदेव माझी छाती कठोर आहे, तुमचे पाय मृदू आहेत, तुम्हाला लागलं तर नाही ना कुठं। आणि अक्षरशः अखंड सृष्टीचे मालक त्यावेळी भृंगू ऋषींचे पाय दाबू लागले बघा, मालिश केलं आपल्या गुरूंच्या पायाचं। हे सगळं दृश्य पाहून भृंगू ऋषी प्रसन्न झाले, त्या सर्वश्रेष्ठ मानलं त्या देवादेव विष्णू देवांना। परंतु हे सगळं दृश्य माता लक्ष्मीने पाहिलं आणि अतिशय क्रोधित झाल्यात की देवा, तुम्हाला लात मारली ऋषींनी, तरी सुद्धा तुम्ही काही शिक्षा दिली नाही, त्यांना शाप दिला नाही। राग आला मातेला, कारण बांधवांनो, महालक्ष्मी देवादेव विष्णू देवांच्या हृदयात आहेत बघा, कारण ही जी लात बसली ही महालक्ष्मीला बसली असं लक्ष्मी देवीला वाटला। अतिशय क्रोधित झाल्या महालक्ष्मी देवी, विष्णू देवांना त्या ठिकाणी शाप दिला की तुमचं दुसरं लग्न होईल आणि दुसरं लग्न करताना तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल, असा शाप त्या ठिकाणी दिला। आणि क्रोधित होऊन माता लक्ष्मी कोल्हापूर या ठिकाणी आली बघा। बांधवांनो, तिरुपती बालाजीच्या स्वरूपात ही विष्णुदेव त्या ठिकाणी आले आणि माता पद्मावतीची देवी या देवीबरोबर दुसरं लग्न त्या ठिकाणी झालं। आणि त्या ठिकाणी बालाजीला लग्न करताना, तिरुपती बालाजीला कुबेराकडून कर्ज घ्यावं लागलं लग्न करण्यासाठी, आणि ते कर्ज तुमचं लवकर फेडणार नाही असा अभिशाप दिला। आणि एवढंही माता लक्ष्मीने सांगितलं बघा की जो कोणी भक्त तिरुपती बालाजी या ठिकाणी जाईल आणि केस कापील, म्हणजे मुंडन करील, त्याच्यावरती कर्ज कधी होणार नाही बघा।
म्हणून बांधवांनो, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक भक्त त्या ठिकाणी जातो, ते बालाजीला केस कापतो बघा. त्याचं कारण आहे. आणि कर्ज फिटणार कधी ते बी महालक्ष्मीने सांगितले बघा. अखंड या सृष्टीतील प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी जाईल आणि मुंडन करेल, त्याच वेळेला तुमचं कर्ज फेटेल बघा. प्रत्येक व्यक्ती तर तिथं जाऊ शकत नाही आणि कर्ज फेटत नाही, हे माता लक्ष्मीने सांगितले. देवी महालक्ष्मी वैकुंठावरून रुसून कोल्हापूर या ठिकाणी माता आली आणि देवादिदेव विष्णुदेव देवी लक्ष्मीचा शोध घेण्यासाठी या पृथ्वी तलावरती आली. आता बांधवांनो, महालक्ष्मी माता कोल्हापूरलाच का आली याचं रहस्य आपण जाणू. का तर बांधवांनो, या कोल्हापूर परिसरामध्ये महाभयंकर असे राक्षस वास करीत होते. साधू संत सगळ्यांना म्हणजे त्रास देत होते बघा. हा सुद्धा दृष्टिकोन आहे मातेचा त्या ठिकाणी येण्याचा. आता बांधवांनो, हे मूळ मंदिर महालक्ष्मी मातेचं उभं राहिलं कसं ते पाहूया आपण. इसवी सन 634चा काळ होता बघा. कर्णदेव नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करीत होता. राजा फार दयाळू होता, देवाची भक्ती करणारा होता. नारद मुनी आले स्वतः भेटा या राजाला. राजाला सांगितलं की राजा, तुझ्या राज्यामध्ये अखंड सृष्टीची मालकीन महालक्ष्मी माता या ठिकाणी राहावयास आली, तिची राहायची व्यवस्था कर. म्हणे ह्या राजानं पुढं बघा दैत्याकडून हे मूळ मंदिर त्या ठिकाणी बांधून घेतलं बघा. तो काळ होता 1383 सन हे मंदिर बांधल्याचा. आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माता महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी जातात आणि माता त्यांची सगळी इच्छा पूर्ण करते बघा. आज सुद्धा बांधवांना पण आपण जर बालाजीला गेले असताल दर्शन करायला बघा, ध्यान द्या, बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण नक्की परत कोल्हापूरला या आणि करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन त्या ठिकाणी नक्की घ्या बघा. आपली पूर्ण यात्रा होईल, आपल्याला फळप्राप्तीही होईल बघा. सगळी मातीचं दर्शन घेतल्यानंतर हे त्याचं रहस्य आहे. कारण बांधवांनो, पद्मावती देवी आणि महालक्ष्मी ह्या दोन्ही पत्नी आहेत, त्यामुळे दोघींचं दर्शन हे भक्ताला घ्यावंच लागतं. त्यावेळेला ही यात्रा पूर्ण होते. हे सगळ्या गोष्टीचं रहस्य आहे. आजही बघा, अजून सुद्धा तिरुपती बालाजी संस्थानावरून महालक्ष्मी मातेला शालू पाठवला जातो, ओटीचं सामान पाठवलं जातं, अलंकार पाठवले जातात. वर्षानुवर्षे ही परंपरा चालू आहे. हा पुरावा आहे त्या ठिकाणी. पण जीवनामध्ये एकदा तरी आपण बालाजीला जा आणि बालाजीवरून कोल्हापूरला नक्की या आणि करवीर निवासिनी माता महालक्ष्मीचे दर्शन घ्या. नक्की घ्या. जीवनातली सगळी संकट दूर होतील बघा. तर बांधवांनो, सुंदर अशी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना, तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशी नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील बघा. जीवनातला अमूल्य वेळ नक्की अध्यात्माची अशी माहिती मिळण्यासाठी नक्की घालवा बघा. आणि आम्हाला कमेंट म्हणून महालक्ष्मी मातेचं उदो उदो अशी एक कमेंट नक्की द्या. आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. कारण ज्या गावामध्ये जन्म झालाय आपला, ती जी भूमी असते ना, ही स्वर्गाहून सुंदर भूमी असते. त्यामुळे तिचा अभिमान असणं जरुरीचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ, त्यासाठी आम्हाला नक्की आपल्या गावाची कमेंट करा. जय हिंद, जय भारत.